हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपालीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवलं आहे साबुदाणा पापड. करायला अगदी सोपे आहे. बघू शकता तुम्ही, आवाजावरून तुमच्या लक्षातच आलं असेल की ती क्रिस्पी झालेली आहे आणि कमी तेलकट असे हे आपले पापड आहे. चला तर मग वेळ न घालवता मी तुला सुरुवात करू. इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 कप साबुदाणा घ्यायचा आहे. छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि साबुदाणा भिजेल इथपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे. हे तुम्ही रात्रभरसाठी पण साबुदाणा भिजवू शकता किंवा 4 तासात हे छान साबुदाणा भिजला जातो. इथे मी 4 तासात छान साबुदाणा भिजवून घेतला आहे. बघू शकता तुम्ही, छान भिजलेला आहे. त्यानंतर एक मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे. त्यामध्ये हे भिजलेला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. अर्धा ग्लास इथे पाणी टाकून घेतलं आहे मी. छान मिक्सरला हे बारीक असं वाटून घेतलं आहे. फाईन असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. बघू शकता इथे छान बारीक असं वाटून घेतलं आहे. त्यानंतर जे मिश्रण वाटून घेतलं आहे ते एका कढईमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. संपूर्ण हे मिश्रण कढईमध्ये काढून घेतलं आहे. त्यानंतर थोडंसं पॉट स्वच्छ धुवून घेतलं आहे. यामध्ये ते पाणी टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 1 कप पाणी टाकलं आहे, म्हणजे मेजरमेंट कपाने आपण त्यानंतर 3 कप पाणी वरून टाकलेलं आहे, म्हणजे टोटल 4 कप इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. जे आपण आधी वाटताना पण टाकलं आहे पाणी, ते पण मेजरमेंट कपानंच घेतलं होतं. त्यानंतर 3 कप वरनं टाकलेलं आहे, म्हणजे साधारण 4 कप आपल्याला हे इथे 1 कप साबुदाण्यासाठी 4 कप पाणी घ्यायचं आहे. परफेक्ट मेजरमेंट आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे आणि हे मिश्रण सतत ढवळत आपल्याला शिजून घ्यायचं आहे. छान ट्रान्सपरंट कलर येईपर्यंत आपलं हे साधारण 15 मिनटं आपल्याला हे मिश्रण शिजून घ्यायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे. कुठेच लागता कामा नये हे. आणि मंद आचेवर आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे या मिश्रणाला आणि व्यवस्थित असं 15 मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. 15 मिनटानंतर छान शिजलं जाते हे. जास्त वेळ नाही घेत. साबुदाणा हा लवकर शिजला जातो, त्यामुळे 15 मिनटं, जास्तीत जास्त 15 मिनटात आपला साबुदाणा छान शिजला जातो. बघू शकता इथे थोडासा कलर चेंज झाला आहे, छान ट्रान्सपरंट झालेला आहे. बघू शकता इथे. त्यानंतर जाणार आहे अर्धा चम्मच चिली फ्लेक्स. तुम्ही 1 चम्मचसुद्धा टाकू शकता. मी अर्धा चम्मच इथे टाकलेला आहे. त्यानंतर व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मिठाचं प्रमाण थोडंसं कमी टाकायचं आहे. कुठलाही वाळवणाचा पदार्थ करताना नाही का, मिठाचं प्रमाण थोडं कमी असलं पाहिजे. तिन्ही जिन्नस व्यवस्थित मिश्रणामध्ये ढवळून घ्यायचं आहे आणि छान रंग थोडासा अजून चेंज होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजून घ्यायचं आहे. सतत ढवळत राहायचं आहे आणि कुठेच हे लागता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. आणि व्यवस्थित असं ढवळता हे आपल्याला 15 मिनटं व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे. बघू शकता थोडंसं अजून कलर चेंज झाला आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर थोडासा गॅसचा पॉवर थोडासा फास्ट करू शकता आणि व्यवस्थित असं मिश्रण शिजून घेऊ शकता. व्यवस्थित 2 ते 3 उकळ्या या मिश्रणाला काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपलं मिश्रण तयार झालं आहे असं समजायचं आहे. सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं पातळ होतं. सुरुवातीला हे थोडं मिश्रण पातळ वाटतं. त्यानंतर थंड झाल्यानंतर व्यवस्थित असे मिश्रण तयार होतं. घट्ट असं मिश्रण तयार होतं. त्यानंतर व्यवस्थित असे पापड आपल्याला याचे टाकता येतात. सुरुवातीला पण तुम्ही गरम असताना पण सुद्धा टाकू शकता, काहीच प्रॉब्लेम येत नाही. व्यवस्थित असे टाकले जातात, काहीच प्रॉब्लेम येत नाही. बघू शकता इथे 2-3 छान उकळ्या काढल्या आहे. आपलं मिश्रण तयार झालं आहे. याचे आपण पापड टाकायला घेणार आहोत. बघू शकता आपलं हे मिश्रण झालेलं आहे. 15 मिनटं व्यवस्थित आपलं शिजून घ्यायचं आहे. त्यानंतर मिश्रण तयार झालं आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. एक पॉलिथिन शीट घ्यायची आहे आणि पॉलिथिन शीटला तेल वगैरे लावायची अजिबात गरज पडत नाही. छान पॉलिथिन शीटवर आपल्याला हे पापड व्यवस्थित असे टाकून घ्यायचे आहे. मी दाखवत आहे त्याप्रमाणे टाकून घ्यायचं आहे. बघू शकता पातळ वगैरे झालं का वाटत आहे का तुम्हाला? व्यवस्थित असे टाकले जातात आणि असेच मिश्रण असताना आणि थोडंसं हे जर अजून थंड झालं अजून घट्ट होते, त्यामुळे पापड टाकता पण येत नाही. त्यामुळे छान असं व्यवस्थित कन्सिस्टन्सी असली पाहिजे टाकताना. आणि या पद्धतीने मी सर्व टाकून घेतलं आहे. 2 दिवस छान उन्हामध्ये, कळकळीत उन्हामध्ये हे पापड वाळून घ्यायचे आहे. बघू शकता. त्यानंतर एक साईड झाल्यानंतर दुसऱ्या साईडला टर्न करून घ्यायचं आहे. सहज निघतात, कुठेच पॉलिथिनला चिटकट वगैरे नाही, अगदी सहज निघत आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर 2 दिवस छान कळकळीत उन्हामध्ये हे पापड वाळून घ्यायचे आहे आणि वर्षभर हे साठवण्यासाठी तयार झाले आहे. बघू शकता किती छान. बघू शकता इथे तुम्ही छान असं पापड वाळलेलं आहे. बघा, 2 दिवस छान कळकळीत उन्हामध्ये हे पापड ठेवले होते आणि काही पापड इथे मी तळून दाखवत आहे आणि अगदी उपासाला चालतील असे हे पापड आहे. काही पापड मी इथे तळून दाखवत आहे. गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे. तेल छान गरम असलं पाहिजे. साबुदाणा पापड तळताना तेल हे गरम असलं पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. बघू शकता किती छान पांढरा शुभ्र आपलं पापड तयार झालं आहे. 2-3 पापड छान इथे मी तळून दाखवत आहे. अगदी
व्यवस्थित असे तळल्या पण जाते. आणि आवडल्यास जर तुम्हाला ही रेसिपी थोडी जर आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका. मी छान छान रेसिपी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते. तो आय होप तुम्हाला त्या आवडत असतील. आणि आवडल्यास एक लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. इथे काही पापड मी तुम्हाला तळून दाखवले आहे. आणि आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल की किती क्रिस्पी झाले आहे. कमी तेलकट असे आपले साबुदाणा पापड तयार झाले आहे. चला तर मग भेटू पुन्हा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.